का असं वागते माझ्या बरोबर? असं नको वागू तर मग कसं वागू? आणि मी असं काय वागते ना हे तुला चांगलंच माहितीये. चेहरा भोळा आणि लपडी सोळा अशी गत झालीये तुझी. हे बघ, असं कोड्यात बोलू नको. जे काय असेल ना ते सरळ सांग. त्या दिवशी चांगला त्या ऋतूच्या हातात हात घालून बसला होता. अगं ते बघून तुम्हाला इग्नोर करते का? इग्नोर नको करू तर मग काय करू? हे बघ, तुला खरं काय नाही ते काहीच माहित नाही. ऐक, अगं ते ऋतूच्या आवडते मयूरला. ते आले होते त्या दिवशी. मला वाटतं का ती मयूरलाच प्रपोज मारेल, पण तिनं मलाच प्रपोज मारला. तिने प्रपोज केलं आणि तू लगेच हो बोललास. अगं मी हो नाही बोललो तिला, तिथंच नाही बोललो. म्हणूनच हातात हात घेऊन बसला होता ना किती वेळ. अगं तिनं हातात हात धरलेला माझा, मी थोडा तिचा हातात हात धरलेला. मग तुला नाही सोडवता आला का? सोडला की. कधी? मी बघितलं किती वेळ हातात हात होता. हे बघ, अगं तुम्हाला लय चुकीचं समजते. माझं लय प्रेम होतं रे अविनाश तुझ्यावर, आणि त्याहून जास्त विश्वास होता. पण तू एका क्षणात सगळं गमावलास. मी तुला आनंदाची गोष्ट सांगायला आले होते, पण आता जाऊ दे. सगळं संपलंय आपल्यातलं. साक्षी ऐक ना, असं काय नाहीये. काय आहे आणि काय नाही ना हे मला चांगलं कळलंय. तू असं निघशील ना मला वाटलं नव्हतं कधी. तो दादा खरंच बोलला होता. खरं प्रेम कोणच नाही करू शकत. प्रेमात नेहमी धोकाच भेटतो. त्याला तर पोरीने धोका दिला होता, पण इथं तर सगळं उलटच झालंय. मी पोरगी असून मलाच धोका भेटलाय. आपल्यात जे काय होतं ते सगळं संपलंय, आणि यानंतर मला बोलायचा आणि भेटायचा प्रयत्न करू नको. साक्षी ऐक ना. अविनाश माझा हात सोड. अगं माझं ऐकून तर घे. तुला सांगितलं ना आपल्यातलं सगळं संपलंय.